चहा कॉफी काय नको ग, मी आताच घेऊन आले. मस्त आपण गप्पा मारूया. अगं पण काहीतरी थोडंसं चहा कॉफी घेतली असतीस का? किती थंडी आहे ना. नाही नंतर घेऊया. पण मला हे सांग, तुम्हाला या तातडीने का बोलवलं? अगं तुला काय सांगायचं, क्रिसमस आला, क्रिसमस म्हणजे नाताळ आला की आमच्या ह्यांचा उत्साह म्हणजे अगदी ओसांडून आणि ओसांडून वाढत असतो. हे करायचंय, ते करायचंय, घराचं पेंटिंग काढलं, कलर काढलं, संपूर्ण घराला कलरिंग केलं, लाईट्स लावून टाकलं, डेकोरेशन काढलं आणि आता क्रिसमस संपला की स्वारीचा उत्साह पण संपला आणि आता गेलं माझ्या जीवावर सगळं टाकलं आणि ते सगळं काढायचं म्हणजे माझ्या अगदी नाकी नव्हतं गं. म्हटलं आता काय करू म्हटलं आणि मग म्हणून मग एकदम मला तुझं नाव आठवलं गं. म्हटलं सुनीताशी आपल्याला कोण मदत करणार, मी तुला नाही बरंच झालंच तू मला फोन केला. आतापर्यंत असं कधी झाले का की तू मला बोलावलंस आणि मी आली नाही? अगं म्हणून मी तुला खूप कौतुक करावं असं वाटतं, कारण की जेव्हा केव्हा मी तुला मदतीसाठी बोलत होती नेहमी मदतीसाठी तयार असते. म्हणून मी तुला बोलले आणि मला दुसऱ्याकडे आणि हेच का ते काढायचं होतं डेकोरेशन? हां हे काढायचं आहे आणि घराच्या पुढचं पण डेकोरेशन काढायचं आहे. आणि मग तुला माहिती आहे ना मला उंचावर चढलं की अक्षरशः गरगरायला लागतं. त्याच्यामुळे म्हटलं की मला शिडीवर वगैरे मला काय म्हणणार नाही. मी म्हटलं सुनीताला सांगितलं पण मी शिडी वगैरे काढून चला आपण फक्त एक वर्ष काढायचं. अगं तू ते काय ना? हां चालेल ना. हे मी शिडी पकडते गं. हां अगं नाही पाडणार तुला मी व्यवस्थित. पुढच्या वर्षी हेच वापरायचं असेल नाही का? म्हणजे काय आम्ही तर मिलियन थोडेच आहोत. गर्दी करतेस बरं. कमी वजन असल्याचा हा मोठा फायदा आहे बघ. ओके चला आता बाहेरचं काढूया का? चल ना आपण बाहेरचं काढूया. हे काढायचं आहे बघा. ही तर फ्लोअर आहे ना खूप थोडीशी निसर्गी झाली बघा. सांभाळून सोसायटी बोलत असते. ये ना बस मी तुला सांगते काय. आता बाहेर थंडी पण पडली आहे. थँक्यू व्हेरी मच सुनीता, तू माझं खूप मोठं काम केलंस बघ. अगं तेच ते घर ज्या घराविषयी मी तुला सांगत होते. आता तू बघितलंस ना कसं लाईटीमध्ये अगदी झगमग झगमग करता येते. आम्हाला ना नाताळ झाला हे गेले का आम्हाला पण हे लाईटीचं डेकोरेशन कधी काढायचं झालं. लाईटिंगला झालं ते खर्च पण काही लोक म्हटलं वर्षभर त्यांच्या घरामध्ये लाईटिंग ठेवतात. वर्षभर म्हणजे मला ना अगदी कसं होतं सांगू तुला. नाही पण तुला माहिती आहे गेल्या वेळेला तू मला बोललेलीस की ते सणाप्रमाणे कलर बदलतात. हो ना तेच ना म्हणजे वर्षभर त्यांच्या घरावर लाईटिंग असतात. आता बघा क्रिसमसचा सामान आहे ना तर पूर्ण घर त्यांनी अगदी वेगवेगळ्या कलर्समध्ये ना झगमगून काढलेलं आहे. आणि जुलै महिन्याच्या टायमिंगला बघ ते इकडच्या ह्याच्याप्रमाणे रीतीप्रमाणे ना कलर्समध्ये बघ येलो कलर, रेड कलर आणि ब्लू कलर हा इकडच्या रीतीप्रमाणे ना जुलैमध्ये ते घर त्याप्रमाणे ते कलर्स करतात. आणि क्रिसमसमध्ये पूर्ण रंगीबेरंगी ते अगदी करून टाकतात गं. अगं पण थँक्सगिव्हिंगला ते काय करतात गं? अगं थँक्सगिव्हिंग म्हणजे अगदी प्रॉस्पेरिटीचा सण ना, भरभराटीचा सण. आणि हिरवा कलर म्हणजे भरभराटीचा कलर. तेव्हा ते काय करतात संपूर्ण घराला हिरव्या कलर्सनी सजवून टाकतात बघ. आणि हिरव्या कलरचे लाईट्स वगैरे त्याच पद्धतीचं डेकोरेशन करतात. अगं माझ्या मनात एक प्रश्न आहे. प्रॉस्पेरिटी म्हणून समज ठीक आहे थँक्सगिव्हिंगसाठी एक वेगळा कलर पण हॅलोवीनला काय करत असतील गं? हॅलोवीन म्हणजे काय तिकडचा सगळं माहिती आहे. तो सण ते मांडतात एक कलर म्हणतात त्यांच्यासाठी त्यांची स्मरण करतात ते लोक. आणि तू बघितलेस हॅलोवीन आपल्याला लगेच कळतं ते लोक चित्र विचित्र मास्क घालून घेतात वेगवेगळ्या भूतांच्यासारखे ड्रेस काय करतात. आणि हे लोक काय करतात माहिती आहे का त्या टायमिंगला त्यांचं घर पूर्णपणे अंधकारात ठेवतात आणि असे वेगळ्या वेगळ्या कलरचे लाईटचे मास्क ते सोडतात आणि असे वेगवेगळे चित्र विचित्र ऑरेंज कलर, ब्लॅक कलर आणि त्या पद्धतीने ते सजवून काढतात.
खरंच ना गं, त्यांच्याकडे बघितले की मला वाटतं आमची 25 तारीख संपली की लवकर लाईटिंग करायची नाही, पण त्यांच्या घरावरती वर्षभर लाईटिंग. मला पण वाटतं गं की माझ्या पण घरावरती वर्षभर लाईटिंग असावं, माझ्याही घरातल्या लोकांनी बघावं, माझ्याही घरातल्या लोकांना प्रकाश मिळावा, माझ्या घराकडे बघितले की लोकांना एक प्रकारचं समाधान मिळावं. पण काय करणार गं, काय माझे उपायच नाही करावं. तू असा विचार नाही का केलास की काहीतरी तू करशील जेणेकरून तुझ्या घरावरती देखील वर्षभर ही लाईट राहील? खूप विचार करते तो आणि आता तू बोललीस ना, माझ्या मनात पण अगदी विचार पक्का घर करायला लागले. ते काही नाही रोज म्हणतात, तू आता बोललीस पण मी ना गेली 2 वर्ष हा विचार करते की माझ्या घरावरती पण मी लाईटिंग करणार. आता काय करते मी, जेवढं आहे तेवढं ठेवते. ह्या वर्षीपासून आता पुढचं राहिलं ते राहूच नाही. मी काय माझं ह्या वर्षी घरावरती लाईटिंग काढणार नाही. मी पक्का हा निश्चय केलाय की ह्या वर्षीपासून माझ्या घरावरचं लाईटिंग काढणार. अगं काय करायचं, काय ठरवलंस काय? नाही गं, मलाही वाटतं माझ्या घरावरती वर्षभर लाईटिंग असावं. पण मी काय म्हणते की आता जे राहील तू थोडंसं काढलेस ना ते तसंच राहतं, पण जे बाकीचं आहे ना ह्यांना आल्यानंतर मी पटवते काय करायचं ते, आणि इथून पुढे वर्षभर त्यांच्या नाकावरती ना टिचून मी माझ्याही घरावरती ना छानपैकी कलर्स ठेवणार. आणि मग लोकांनाही माझ्या घराकडे बघितलं ना की समाधान मिळेल आणि आनंद मिळेल. तुझी आयडिया मात्र छान आहे. मला देखील हे तुझं ऐकून असं वाटायला लागलंय दीपकला देखील सांगून काहीतरी करावं. आपण ना काहीतरी करायला पाहिजे तुला. पण तू काय म्हणतेस, काय तुझी आयडिया आहे का की आपण काय केल्याने वर्ल्ड टूर करू शकतो, अशा रीतीने लाईटिंग करू शकतो? अगं खरं सांगू का, एवढं संपूर्ण लाईटिंग करायचं म्हणजे आपलं रेग्युलर लाईटीचं बिल भरता नाकात न आहे तर इलेक्ट्रिसिटी बिल, काउन्सिल टॅक्स, वॉटर बिल, घराचं मॉर्गेज, कुठली बिलं भरतेस का? पण आता मी खरं सांगू का, माझ्या मनात जो विचार आहे तो मी पक्काच केला. आता मी काय तुझ्या ऑफिसमध्ये मी खरं तर असं म्हणतात की लंडनमध्ये असं रिश्वत वगैरे काही नाही आहे, पण आहे, इथं सुद्धा आहे. मी ज्या ऑफिसमध्ये काम करते ना त्या ऑफिसमध्ये माझं काम एवढंच आहे, फक्त फाईल पुढे पाऊस सरकवायची. आणि मी पण आपली आतापर्यंत आपली सगळे लोक आले की मॅडम फाईल पुढे करा, मी आपली द्यायची. आता मी काय करणार आहे, इंडियाची थोडीशी इथं आणणार आहे. त्यांना म्हणणार आहे बाबा फाईलवर थोडंसं वजन ठेव तरच फाईल पुढे जाईल, नाही तर जायची नाही. आणि मग तसं केल्यानंतर घरावरचं लाईटिंगच काय पुढच्या वर्षी वर्ल्ड टूरला करू. हो तू आणि मी ना आपण दोघी वर्ल्ड टूर मध्ये मजा करू. दीपकला सांग मात्र, तुला दीपक मात्र खूपच साधा आणि गोड आहे. नाही पण मी त्याला सांगणार आहे, असं केल्याशिवाय काही घरात पैसा येणार नाही आणि आपण वर्ल्ड टूरला काही जाऊ शकणार नाही. अगदी बरोबर. आणि त्याला ऐकावंच लागेल ह्या वेळेला माझं. मग तुझं ऐकलंच पाहिजे, बायकोच त्याची तू. नक्कीच. या पाठीबाई असं काय बोलण्याच्या आधार तुमच्याकडे लक्षच करायला पाहिजे नाही. काही नाही होता तुमच्या घराकडे आले. थँक्यू पाहिजे. बसा काय केलं, चहा कॉफी? सुनीता तू कशी आहेस? हां मी ठीक आहे. पण तू कशी काय भेटते? नाही फ्लोरिडा हे थोडं लाईटिंग काढायचं होतं आणि तिच्याकडून होत नव्हतं, तर ती मला म्हणाली जरा मला मदत करशील का? आपण सर्व एकाचे सभासद, त्यामुळे सर्वांना मदत केलीच पाहिजे. हेच तर खरंच किस्ती पण आहे. बरोबर आहे नाही? बाकी तर यावेळेस चर्चचे कार्यक्रम आपले खूपच सुंदर झाले. खूपच छान झाले. कारण संजय स्कूलच्या मुलांनी खूप सुंदर प्रोग्राम केला. सर्वांनी खूप छान गाणी म्हटली. प्रत्येक क्विजमध्ये प्रत्येक प्रोग्राममध्ये सर्वांनी भाग घेतला. सर्वांनी खूप छानच काम केलं. खरं तर या सर्वांचं श्रेय पालखीबाई तुम्हालाच जातं. नाही सर्व श्रेय मला नाही, कारण तुमचं ऑप्शन असल्याशिवाय मी ह्या गोष्टी करू शकत नाही. ते देखील बरोबर आहे नाही का? माझं माझं ऑप्शन आहे म्हणून तर या सर्व गोष्टी व्यवस्था करतात. पालखीबाई यावर्षी मात्र मी एक मोठा निश्चय केलाय बरं का. कोणता बरं? मी ना यावर्षी आमच्या घरावरती वर्षभर आज या वर्षापासून लाईटिंग ठेवणार आहे आणि मग माझ्या घरातर्फे सगळ्यांना प्रकाश आणि आनंद मिळणार याची व्यवस्था मी केलेली आहे. पण खूप खर्च येईल. मग हा सर्व खर्च तुला परवडेल का? परवडेल ना, का नाही परवडणार सुनीता? हो आम्ही ठरवलंय काय करायचं ते. काय करायचं ते मला माहीत आहे, कारण मग अशी मी त्या दोघीचं सर्व बोलणं ऐकलेलं आहे. पण मी एक गोष्ट बोलू का तुम्हाला? डॉक्टर येणार नाही ना? नाही बोला ना पालखीबाई. मी एक छोटीशी तुम्हाला एक उदाहरण मी सांगते. अगदी मी सत्य घडलेली घटना आहे. खूप वर्षापर्यंत 15-20 वर्ष
मुलगा होता तो माणूस नीतिमान, ख्रिस्ती, देवाच्या भयामध्ये राहणारा, प्रत्येक काम प्रार्थना करून आणि चर्चच्या प्रत्येक प्रोग्राममध्ये तो भाग घ्यायचा. आणि मग त्या माणसाला वाटायचं की आपल्या मुलांनाही उच्च शिक्षण घ्यावं, चांगली नोकरी त्याला मिळावी, चांगल्या ठिकाणी जावं, फॉरेन कंट्रीमध्ये योग्य अशा ठिकाणी. पण पैशाअभावी आणि छोटीशी नोकरी, त्यामुळे त्याचे काही स्वप्न आपल्या मुलाबद्दलचे पूर्ण तो करू शकत नव्हता. मुलगाही हुशार होता, तोही नीतिमान, देवाच्या भयामध्ये. मग ह्या माणसाने ठरवलं की आपण एक लॉटरीचं तिकीट काढावं आणि त्या पैशामधून आपल्याला लॉटरीचं तिकीट लागलं तर त्या पैशामधून आपल्या मुलाला फॉरेनला पाठवावं. आणि मग त्याने त्या स्वप्नाला अशी प्रार्थना केली की तेव्हा मला इतक्या त्या पैशाचं मी लॉटरीचं तिकीट काढणार आहे आणि ते लॉटरीचं तिकीट माझ्या मुलाला मिळावं आणि त्या पैशातून मी माझ्या मुलाला फॉरेनला पाठवेन, कारण तुला माहीत आहे माझे स्वप्न काय आहेत ते. आणि त्यानं अशी रात्री तळमळ त्यानं मनापासून प्रार्थना केली आणि ती व्यक्ती झोपी गेली. आणि झोपण्यामध्ये त्याला परमेश्वरानं दर्शन दिलं की तू काही लॉटरीचं तिकीट काढू नकोस, कारण लॉटरीचं तिकीट काढणं पण हा एक जुगार आहे. आणि आपल्या योजना त्या आपण परमेश्वरच्या योजना नाहीत, कारण परमेश्वरच्या योजना आपल्यापेक्षा उत्तम आणि चांगल्या आहेत. आणि त्या व्यक्तीनं मग सकाळी आपला निर्णय बदलला, कारण परमेश्वराला सांगितलं होतं की तू लॉटरीचं तिकीट काढू नकोस म्हणून. आणि मग त्याने काही तिकीट काढलं नाही. असेच थोडे दिवस गेले, त्या गावामध्ये मिशनरी आले आणि त्यांनी पाहिलं की हा माणूस देवाच्या भयामध्ये राहणार आहे, प्रत्येकाला मदत करणार आहे आणि त्याचा मुलगाही चांगला, म्हणजे कुठलं वाईट व्यसन नाही किंवा काय नाही, देवाच्या भयामध्ये राहणार. मग त्यांनी ठरवलं की आपण ह्या मुलाला आपल्याबरोबर फॉरेनला घेऊन जावं आणि त्यांनी त्या मुलाला घेऊन गेले ते. आणि ह्या बापाला 5 पैशात सुद्धा त्या मुलासाठी खर्च करता आला नाही किंवा त्याने केला नाही. कारण मगाशी मी तुमच्या दोघींचं बोलणं ऐकलं, कारण तुम्ही हे घर दगडमातीचं घर प्रकाशण्यापेक्षा तुमचा प्रकाश लोकांच्यावर असा पडू द्या की त्यांना इतरांना आनंद पाहावा आणि त्याचा आनंद येशूला पण अधिक होईल. कारण त्याचं वचन म्हणतं, प्रथम तुम्ही त्याची नीतिमत्ता व धार्मिकता मिळण्याचा प्रयत्न करा, म्हणजे जगातील गोष्टी तुम्हाला आपोआपच मिळतील. मग त्यासाठी लोकांच्याकडून मी मगाशी ऐकलं तुमचं फाईल पुढे करण्याचं, पैसे घेण्याचं, यामधून लोकांना त्रास देऊन, लोकांना कष्ट देऊन तुम्ही आपला सण साजरा करणार का? म्हणजे बरोबर आहे का तुमचं? खरंच पाठवलं, किती सुंदर तुम्ही बोललात. खरं माझ्यासाठी आज तुम्हाला प्रभूनेच पाठवलं. माझा विचार योग्य होता. माझा विचार होता की माझ्या घराकडे बघितलं की लोकांना प्रकाश मिळावा, आनंद मिळावा, समाधान मिळावं. आणि पण हे समाधान एखाद्याचं आत्माचं तळतळाट घेऊन किंवा त्याला कष्टामध्ये टाकून किंवा त्याच्याशी वाईट वर्तन करून कसं काय मी एखाद्याला समाधान देऊ शकले असते? खरंच पाठीबाई, मी विचार खूप चुकीचा करत होते. माझा हा उद्देश माझा बरोबर होता, परंतु माझा जो मार्ग होता तो चुकीचा होता. आणि खरंच मला माझ्या केलेल्या विचाराविषयी मला अगदी म्हणजे पश्चाताप होते. आणि खरोखर माझे वेळेवर की डोळे उघडावेत म्हणून प्रभूनच तुम्हाला माझ्यासाठी आज पाठवलं. हो ना का सुनीता? हो, बरंच झालं नाही. पालखीबाई आले आणि त्यांनी आपले डोळे उघडले. बरोबर, असे समाजामध्ये कित्येक लोक आहेत ज्यांचा हेतू चांगला असतो, परंतु त्यांचा मार्ग चुकीचा असतो आणि त्यामुळे ते चूक करतात, पापामध्ये पडतात. नाही का? आपल्याला पालखीबाईंनी येऊन हा खूप चांगला एक उदाहरण दिलं आणि आपले डोळे उघडले. खरोखर पालखीबाई, आम्ही तुमचे आभारी आहोत. थँक्यू पालखीबाई. आता मी मुलगाही जाते आणि सगळ्यांच्या पहिल्यांदा बॉसच्या टेबलवरती नेऊन ठेवते आणि सांगते साहेब काही पण करा, पण त्यांची कामं पटकन करून टाका. आणि खरोखर माझा विश्वास आहे की देवा मला नक्कीच आशीर्वाद देईल.